जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7वा आणि ओवी क्रमांक 185 पर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. आपण मागच्याला बघितल्याप्रमाणे अध्यायाच्या शेवटाकडे आपण गेलो आहोत. शेवटचा श्लोक मागच्या वेळेला तर म्हणूनही झाला आपला 30वा. त्याचा अभ्यासही करून झाला श्लोकाचा. संक्षिप्त रूपाने म्हणूया, कारण तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यात जे शब्द भगवंतांनी वापरले त्याचं स्पष्टीकरण तिथे दिलं नाही आणि म्हणून त्याला संक्षिप्त रूपाने म्हणायचं. कारण त्याच्या स्पष्टीकरणार्थ म्हणूनच पुढचा अध्याय आहे. 8व्या अध्यायाची सुरुवातच त्याच्यामुळे अर्जुनाच्या प्रश्नांनी आहे. हा सगळा विचार आपण मागच्याला केला होता. पण जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. हा जो 29 क्रमांकाचा श्लोक होता, की ते माझं भजन का करतात, हा विषय सुरू होता. तर भगवंताचा आश्रय आपण जेव्हा करतो तेव्हा जर जरामरण रूप किंवा जरामरणांच्या बंधनातून आपण मुक्त होतो. ते कसं होतं तर इथे ते तत्पद लक्ष्य परब्रह्म आणि शरीरादी उपाधीत ते असूनही स्वरूपतः अपरिच्छिन्न असलेल्या त्वंपदलक्ष आत्म्याला आणि या ज्ञानाचं जे साधनभूत असलेल्या पुण्यकर्माला पूर्णपणाने जाणत. एकत्र वाचलं की थोडं कठीण वाटतं, पण थोडक्यामध्ये तत्पद लक्ष आपल्याला बोललो तर आपण सगळं मागच्या उजळणी सुरू आहे आपली, की सद्गुरू आपल्याला जेव्हा तत्त्वम असी असं सांगतात तेव्हा त्याच्यामध्ये 3 पद आहेत. एक तत् आहे, एक त्वम आहे आणि एक असी आहे. तर त्याच्यामध्ये तत्पद लक्ष असं इथे म्हटलेलं आहे. तत्पद लक्ष, त्यातलं जे तत् नावाचं पद आहे त्याचा जो लक्ष्यार्थ आहे, त्याला वाच्यार्थ, लक्ष्यार्थ किंवा शब्दाचं शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती असेही त्याला शब्द आहेत. अजून कठीण करत नाही मी, पण साध्या भाषेत बोलूया की शब्द पाहिल्यानंतर, म्हणजे शब्द वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर शब्द वाचल्यानंतर आपल्याला ताबडतोब जो बोध होतो वाच्यार्थ म्हणायचं त्याला. त्याला शक्तिवृत्ती म्हणतात शब्दाची, ताबडतोब होणारा बोध. तत् तत्चा वाच्यार्थ जो आहे, बघूया आपण आता इथे लक्ष्यार्थ शब्द वापरला त्याचा पहिली विचार करूया. त्यामुळे त्याचा एक वाच्यार्थ असतो आणि त्याचा एक लक्ष्यार्थ असतो. लक्ष्यार्थ याचा अर्थ इंटेंडेड मिनिंग. उदाहरणार्थ एक उदाहरणच द्यायचं झालं, आता वेळ नाही आपल्याला फारसा त्याच्यामध्ये. जे बोलतोय त्याचं थोडंसं स्पष्टीकरण मिळावं म्हणून, की पूर्वीच्या काळी आपण असं सांगायचो की आमच्या गावावरून गीतांजली जाते, हे एक वाक्य आहे समोर. आता ऐकल्याबरोबर ज्ञान झालं की नाही आपल्याला, आमच्या गावावरून गीतांजली जाते. ऐकल्याबरोबर हे वाक्य ऐकलं, ताबडतोब ज्ञान झालं. पण त्याचा अर्थ आपण काय करून घेतो, की गीतांजलीचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती आमचं गाव जे आहे त्याचं जे काही नाव असेल त्या नावाचं एक काय आहे, स्टेशन आहे. हा आपण त्याचा करून घेतलेला, दॅट इज द इंटेंडेड मिनिंग ऑफ दॅट स्टेटमेंट. तिथे काही लक्षणं वापराव्या लागल्या आपल्याला. त्यांचा आपण कधी विचार केला होता, मला वाटतं नसेल केला तर करूया कधीतरी, आत्ता नको, उजळणी सुरू आहे. लक्ष्यार्थ आपण समजून काय घेतो, तत्पद लक्ष्यार्थ. तत् म्हटल्यानंतर लक्ष काय आहे, कारण वाच्य त्याचा वेगळा असतो, लक्ष वेगळा असतो. असं तत्पद लक्ष, तसंच त्वंपद लक्ष जो आत्मा आणि तत्पद लक्ष म्हणजे ब्रह्म, हे तर ते जाणतातच. पण याला जे साधनभूत असं जे पुण्यकर्म, ज्याला शुद्ध पुण्य म्हणतात, हेही तो जाणतो.
आणि 30व्या श्लोकामध्ये साधे दैवम माम साधे यज्ञम च ये विदुः प्रयाणकाले पिच माम ते विदुर्युक्त चेतसः. हा जो शेवटचा श्लोक आपण मागच्याला बघितला, की हे तर तो जाणतोच, पण त्याचबरोबर तो अजून काय काय जाणतो. तो जो असा ज्ञानी असतो तो अधिभूत जाणतो, तो अधिदैव जाणतो आणि अधियज्ञ सुद्धा तो जाणतो. आणि अशा सर्व पद्धतीने मला तो जो जाणतो तो समाहित चित्त होऊन मरण काळ मरण काळाच्या वेळी देखील मला तो जाणतो, अनुभवतो. इतकं सगळं भगवंत शेवटच्या 2 श्लोकांमध्ये आपल्याशी बोलते. मी सुरुवातीलाच म्हणालो त्याप्रमाणे या पदांचं बरेच पदं झाली. 7 पदं आपण मागच्याला मोजली होती. 7 गोष्टी म्हणूया, पदं म्हणूया. यातल्या एकाही गोष्टीचं स्पष्टीकरण इथे भगवंतांनी दिलेलं नाही. आता खरं म्हटलं तर ब्रह्माचं, आत्म्याचं दिलं नाहीये का? दिलंय. अध्याय परिपूर्ण आपण त्या दृष्टीने म्हणतो. पण इथे जो उल्लेख केला विशेषतः या बाकीच्या पदांचा, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल, की आम्हाला हे कळत नाहीये काय चाललंय, थोडं कठीण जातंय. थोडं आपण धीर धरूया कारण 8वा जो अध्याय आहे त्याची सुरुवातच मी जसं म्हणालो, ती अर्जुनाच्या प्रश्नांनी आहे आणि अर्जुनाने हेच प्रश्न विचारलेले आहेत, जे आपल्याला कठीण वाटतात. अधियज्ञ म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? मरणकाली सुद्धा तो ज्ञानी त्याला कसा जाणतो? वगैरे, वगैरे. हे अगदी हेच प्रश्न अर्जुनाने सुरुवातीला विचारले. आपण त्याच्यावरच्या ओव्या बघितल्या होत्या. मागच्याला मी जसं म्हणालो आपण 175 ते 185 असा आपला अभ्यास झाला होता. आणि या श्लोकावरती विशेषतः 30व्या, पहिले तर 177व्या ओवीमध्ये माऊलींनी ते वेळी कृतकृत्यता जगभरे, ते तर अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे काम असरे विरमे मन असं म्हटलंय. की असं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा कृतकृत्यतेने हे जग भरून जातं. या देहामध्ये आत्मा असून आणि हा देह इतकी कर्म करत असून सुद्धा तो अकर्ता कसा राहतो, अभोक्ता कसा राहतो, असंग साक्षी कसा असतो, हे जे एक आश्चर्य आपल्याला वाटत असतं ते सगळं अनुभवाने नाहीस होत. आपण जे काही शिकतो अध्यात्मात आपल्याला आश्चर्य वाटतं की नाही कधी कधी, की मी करता नाही असं म्हणतात. म्हणतात की नाही, निमित्त मात्र भव सव्य भगवद्गीता सांगते. पण करावं तर मलाच लागतं हो सगळं. एखादी असतं, विशेषतः स्त्रियांकडून ऐकायला मिळतं, काय सांगता तुम्ही करता नाही, दिवसभर काबाड कष्ट मी करते, तुम्हाला काय माहिती आहे, रोज संध्याकाळी तुम्हाला छान जेवायला मिळतं ताजं. हे जे काही ऐकायला मिळतात वाक्य, त्यात मी करता हे गृहीत धरल्यामुळे आलेली ती वाक्य आहेत. कारण करावं आपल्यालाच लागतं जीव म्हणून, हे अगदी सत्य आहे. व्यवहारामध्ये या मायेच्या प्रांतामध्ये करावं आपल्याला लागतं, पण स्वरूपाने मी अकर्ता आहे आणि स्वरूपाने मी अभोक्ताही आहे, स्वरूपाने मी असंग आहे, स्वरूपाने मी साक्षी आहे. हे सगळं आपल्याला जे थोडंसं गौड बंगाल वाटतं, हे कसं काय समीकरण बसवायचं? कारण अनुभव नाही आहे ना. स्वरूपाचा अनुभव नसल्यामुळे हे प्रश्न पडतात आपल्याला. हे सगळे प्रश्न अनुभवाने नाहीसे होतात असं माऊली इथे म्हणते. या प्रत्यक्ष अनुभव येतो आणि मग आपण निदान कल्पना तरी करू शकतो बुद्धीच्या पातळीवरती, की अरे खरंच मी जर अकर्ता आहे, मी जर अभोक्ता आहे, मी असंग आहे, मला कशाचाही संग नाही, मी साक्षी आहे. हा प्रत्यक्ष अनुभव जर मी घेतला आणि त्याच्यानंतर प्रारब्धानुसार माझ्या देहाचे कर्म सुरू जरी राहिले, तरी का म्हणून मी स्वतःकडे करते पण घेईन, का म्हणून मी स्वतःकडे भोगते पण घेईन, कारण आता मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे की मी करता नाही, मी भोगता नाही. असं एक थोडं आपल्याला छान अंदाज यायला लागतो. माऊली काय म्हणतात आहे, की हे सगळं संपतं कर्माचं, त्याच्यामुळे प्रयोजनच संपतं. कर्माचं प्रयोजन संपतं. आपण बोललो होतो मागच्याला, कर्म संपतं असं म्हटलेलं नाही. कारण प्रारब्धानी देह सुरू राहतो, प्रारब्धानी जी काही कर्तव्य उरलेली असतात म्हणून या व्यवहारातली, ती सुरू राहतात. पण आता कर्माचं प्रयोजन, कारण ज्या फलासाठी मी आधी कर्म करत होतो ते संपलं. कर्माचं प्रयोजन संपलं. फार सुंदर वाक्य आहे. कर्माच्या फलाची आता अपेक्षाच संपली आणि त्याला फार मोठा शब्द आहे, नैष्कर्म्य किंवा नैष्कर्म्य दशेत केलेलं कर्म वगैरे. हा विचार केला मागच्याला आपण.
आणि पुढे 181 मध्ये माऊली म्हणते की हा जो असा ज्ञानी पुरुष त्याच्या देहाच्या वियोगकाली म्हणजे मरणकाली तो विरहाने दुःखी होत नाही. आपण तोही विचार मागच्या वेळेला केला की महाभय जे असतं, ज्याचं आपल्याला अत्यंत भय या आयुष्यामध्ये आहे, त्याला मरण असं म्हणतात. बाकी सगळी भय काय म्हणूया त्याच्या पोटात असतात किंवा त्याच्यापेक्षा कमी तीव्रतेची असतात. महान भय आहे. जवळपास सगळ्यांना मरणाचं भय आहेच. आणि आता आपण जे इतकं सुंदर वर्णन ऐकलं की कृतकृत्यतेने जग कसं भरून जातं आणि मी करता नाही अभोक्ता, मी अभोक्ता आहे, मी अकर्ता आहे, मी असंग आहे, मी साक्षी आहे, या सगळ्याचा एक होणारा परिणाम म्हणूया तो असा की त्या पुरुषाचं, त्या ज्ञानी पुरुषाचं वियोगकाली किंवा मरणकाली जे एक विरहाचं दुःख असतं. कशाचा विरह? मरणकाली कशाचा विरह होणार? प्रामुख्याने देहाचा, आणि देहाच्या सापेक्षतेने या जगाचा, आपल्या सगळ्या प्रियजनांचा, या जगात मी जे काही कमवून ठेवलंय त्या सगळ्या गोष्टींचा विरह. त्याचं दुःख त्याला होत नाही असं माऊली म्हणते. 183 ही जी ओवी आपण बघितली त्यात माऊली म्हणतात की परी नेणू कैसे पैगा, जे जडून गेले माझे अंगा, ते प्रयाणाची या लगबगा न सांडी तीच माते. अर्थ आहे की हे जे ज्ञानी भक्त आहे त्यांचं मरणप्रसंगी कसं होतं की ते माझ्या स्वरूपाशी चिकटून गेल्यामुळे, एकरूप झाल्यामुळे ते मरणाच्या गडबडीत देखील मला सोडत नाही, मला विसरत नाही. आपल्याला बघितली आपण ही ओवी 183 क्रमांकाची. मला सोडत नाही, मला विसरत नाही, याचा अर्थ असा आहे की मरणाचा क्षण जरी जवळ आला तरी हे जे ज्ञानी भक्त असतात ते निर्विकार असतात, शांत असतात. एक आपलं वर्णन आपण मागच्या मनाच्या श्लोकात पाहिलं, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. संतांचं वर्णन करणारे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, आपल्याला माहिती असेल, आपुले मरण पाहिले म्या डोळा. तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. एक देशी होतो अहंकारे, त्याचा त्याग झाला सुकाळ हा. महाराज म्हणतात. तुकाराम महाराज अभंग लिहितायत, त्याचा अर्थ काय? आपण ज्याला मरण समजतो ते हे मरण नव्हे. पहिली गोष्ट, तुकाराम महाराजांवर लिहिलेला अभंग नाही आहे हा, तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग. त्यामुळे आपुले मरण पाहिले म्या डोळा, मी हे का सांगतोय, तर असा जो ज्ञानी आहे की जो माऊली म्हणते मरणाच्या गडबडीत परमेश्वराला विसरत नाही, सोडत नाही, याचा अर्थ आपण तो शिकलो की निर्विकार ते असतात, शांत असतात. ते असं का राहू शकतात? त्याच्यासाठी मी आपलं वर्णन भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, आणि संतांचं जे वर्णन आहे ते आपुले मरण पाहिले म्याडो. म्हणजे तुकाराम महाराज असं म्हणतायत की मी स्वतःच देह तादात्म्य नाश रूप मरण पाहिलं. काय शब्द आहे? देह तादात्म्य नाश, म्हणजे मी देह आहे असं जे एक देह तादात्म्य आपल्या सर्वांना आहे. कोणाला भीती वाटते मरणाची? आपला विषय तोच तर सुरू आहे. मरणाची भीती त्यालाच वाटते ज्याला वाटतं हा देह मी आहे. पण हा देह मी आहे हे एकदा ठरलं की स्वाभाविकच दुसरी गोष्ट आपोआप ठरूनच जाते, कारण ती नाण्याची दुसरी बाजू आहे की हे जाता कामा नये. त्याच्या पुढचं ठरून जातं मग की हे जाता कामा नये, आणि जोपर्यंत हे आहे तोपर्यंत या माध्यमातून जास्तीत जास्त सुख मला मिळाली पाहिजे, नवे सुखच मिळालं पाहिजे, दुःख माझ्या वाटेला सुद्धा जाता कामा नये. या आपोआप या गोष्टी ठरत जातात. आणि महाराष्ट्र म्हणतात की आपुले मरण पाहिली मॅडवा, आणि त्याचा अर्थ म्हणून असा आहे की देह तादात्म्य नाशरूप मरण, ज्याला पारमार्थिक मरण असा शब्द आपल्याला वापरता येईल. आणि या अनुभवाच्या डोळ्यांनी मी तो पाहिला.
आपुले मरण पाहिले म्या डोळा. याचा साध्या भाषेत अर्थ आहे अनुभवलं, माझं मरण मी अनुभवलं. कसं वाटतं वाक्य? पण तुकाराम महाराज ते म्हणतात आहे. आणि तो इतकंच नाही, पुढे असं म्हणतात आहे की तो मरणाचा सोहळा फार अनुपम्य झाला. आपल्याला ही वाक्य कळूच शकत नाही. ही वाक्य आपल्याला जेव्हा कळायला लागतील आणि जितक्या चांगल्या रीतीने कळायला लागतील, जितक्या अधिक चांगल्या पद्धतीने कळायला लागतील, समजायचं की आपली पारमार्थिक प्रगती व्हायला लागली. पण आम्हाला मरण हा शब्दच तर आवडत नाही. तिथून तर आमची सुरुवात आहे. नेहमीच गमतीने म्हणतो मरण शब्द नेमका तथास्थ, तेव्हा भगवंताने ऐकलं नेमका. जणू काय तू इतर वेळेला तो बहिरा असतो, त्याला ऐकू येत नाही. इतकी भीती असते की मरण शब्दही नको वाटतो आपल्याला. आणि इथे महाराज म्हणतात आहे की अनुपम सोहळा झाला, आपुले मरण पाहिले मॅडो. तो झाला सोहळा अनुपम्य, आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. आनंदाने तो जो मरणाचा सोहळा होता तो अनुपम्य का झाला, तर आनंदाने हे त्रैलोक्य दाटले. संपूर्ण जग आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची झाले. असा सर्वत्र आत्मभाव झाल्यामुळे व्यापक सुखाचा भोग प्राप्त झाला. आणि पुढे महत्वाचं काय म्हणतात आहे की हे कसं झालं किंवा का झालं, तर महाराज म्हणतात आहे की एकदेशी होतो अहंकारे आथिला, त्याचा त्याग झाला सुखाळ. आता आपल्याला कळेल की या मरणाचं नेमकं स्वरूप काय आणि का म्हणून त्याला तो अनुपम्य सोहळा म्हणतात. की देहाभिमानामुळे मी इतके दिवस स्वतःला परिच्छिन्न समजत होतो, पण आता त्याचा त्याग झाल्यामुळे काय झालं, सुखाचा सुकाळ झाला आहे. पुढे महाराज म्हणतात जन्म मरणाचे सुतक फिटले वगैरे वगैरे. इथे मरणाचा विषय चालू आहे म्हणून सुतक फिटले त्याचा उल्लेख केला. जन्म मरणाचं सुतकच फिटून गेला, कारण मी स्वतःला एकदेशी समजत होतो. म्हणजे आपल्याला इतक्या गोष्टी याच्यातनं शिकायला मिळतात की मला जर दुःख होत असेल, मी जर स्वतःला देह समजत असेल, मला जर हे जग सत्य वाटत असेल, मी करता समजत असेल, मी स्वतःला भोगता समजत असेल, याचा अर्थ मी स्वतःला एकदेशी समजतोय. दुसऱ्या भाषेत याचा अर्थ मी स्वतःला देह समजतोय. आणि मी स्वतःला एकदा देह मानलं, घट्ट तादात्म्य झालं की मी परिच्छिन्न झालोच. त्यालाच एकदेशी शब्द म्हटलं महाराजांनी. हा एकदेशी शब्द आपण आधीच्या काही श्लोकात छान समजून घेतला होता. भक्तीच्या संदर्भात होता तो. भगवंताची भक्ती एकदेशी करणारा जो सकाम भक्त असतो त्याला अंतमत्तु फलम तेषां तद्भवत्यल्प मेधसाम, तो श्लोक आपण शिकलो होतो. देवान देव यजो यांती भक्तम यांती माम वगैरे वगैरे. त्यामुळे एकदेशी शब्द आपल्याला छान माहिती आहे. आणि महाराज आता स्वतःबद्दल बोलतात आहे की मी आधी एकदेशी स्वतःला समजत होतो. म्हणजे काय, मी स्वतःला परिच्छिन्न समजत होतो. मी या देहापुरतच मी व्यापक आहे. म्हणजे असं म्हणण्यापेक्षा या देहापुरतीच मी सीमित आहे असं समजत होतो. अपरिच्छिन्न ब्रह्माचा मला अनुभव नव्हता आणि म्हणून तर ही सगळी दुःख होती. आणि त्यातलं जे मुख्य दुःख ते मरणाचं दुःख, ज्याचा आपण विचार करतो. असं दुःख त्या ज्ञानाला का नसतं, का शेवटच्या क्षणी सुद्धा तो भगवंताला विसरत नाही, का त्याला विरहाचं दुःख नसतं, कारण विरह सत्यच नाही आता. कारण विरह कशाचा, मी स्वतः जर व्यापक झालो, अल्पे सुखम नास्ती, शेवटी सांगते आपल्याला यद भूमा तत्सुखम, यद भूमा तत्सुखम. भूमा म्हणजे व्यापक, व्यापकात सुख आहे. आणि अल्पे सुखम नास्ती, सुखम नास्ती याचा अर्थ दुःख आहे. कशामध्ये, व्यापकतेच्या विरुद्ध परिच्छिन्नतेच दुःख आहे, एकदेशीपणामध्ये दुःख आहे. आणि हे सगळं दुःखरूप माझं मरण, म्हणजे माझ्या दुःखाचं मरण म्हणूया दुसऱ्या भाषेमध्ये, असं महाराज म्हणतात आहे. आपुले मरण पाहिले मॅडोळा, आणि म्हणून तो सोहळा अनुपम्य झाला असं महाराज. फार सुंदर ही 183 क्रमांकाची ओवी आणि तुकाराम महाराजांचा अभंग अगदी एकच गोष्ट आपल्याला सांगतात. आणि पुढे 185 मध्ये माऊली म्हणाल्या की इतकं सगळं सुंदर तत्वज्ञान भगवंत बोलत असताना झालं काय, की भगवंताच्या शब्दरूपी कुपीतून शांत रस खाली पडत होता, तेव्हा त्या कुपी खाली अर्जुनाची अवधान रूप ओंजळ
ती पुढे आलीच नाही. कारण अर्जुन हा शब्द कुपिकेच्या थोडा वेळ मागेच राहून गेला होता. भगवंताचे शब्द भराभर पुढे सरकत होते आणि अर्जुन अनवधानाने मागे राहिला होता. तो कोणासाठी? आपल्यासाठी, असं मी मागच्याला बोललो होतो. इथपर्यंत आपण मागच्याला आलो होतो. पुढे जाऊया. 186 क्रमांकाची ओळी आजच्या अभ्यासाची. जेथ तद ब्रह्म वाक्य फळे, जे नानार्थ रसे रसाळे, बहकते आहाती परिमळे भावाचे. आता माऊलींच्या प्रतिभेचं अतिशय विहंगम दृश्य दर्शन आपल्याला होणार आहे. कारण हे जे सुंदर तत्वज्ञान आहे, भगवंतांनी तत्पदलक्ष परब्रह्म, त्वंपदलक्ष आत्मा, त्याला साधनभूत असलेलं पुण्यकर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, मरणकाली असलेलं स्मरण, अशा 7 गोष्टी भराभर सांगितल्या. पण माऊली मात्र ते आपल्याला अतिशय छान गोड शब्दांमध्ये, कोमल शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडतात. या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं वैशिष्ट्यच आहे. बघूया. माऊली म्हणतात, ज्या भगवंताच्या बोलण्यातील ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम इत्यादी 29व्या श्लोकार्धात सांगितलेली जी वाक्यरूपी फळे, की जी अनेक अर्थरूपी रसांनी रसाळ आहेत. माऊलींचे शब्द बघा सुंदर. वाक्यरूपी तर आहेत ती फळं, पण ती रसाळ आहेत. कशाने? अर्थरूपी रसांनी. आणि जी गूढ अभिप्रायाच्या सुगंधाने सर्वत्र दरवळलेली आहेत. अत्यंत अलंकाराने सजलेली भाषा, गोड मराठी भाषेमध्ये वर्णन करतात आहे की हा जो गूढ अभिप्राय आहे, की जी गूढता आपल्यालाही जाणवली, कारण आपल्याला सगळ्या शब्दांचे अजून पूर्ण अर्थ नीट कळले नाही आहेत, त्यामुळे एका दृष्टीने ते गूढ आहेत, पण अत्यंत रसाळ आहेत. कारण फार मोठा रस, की काय म्हणूया, या जगातला सर्वात मधुर रस, अवीट ज्याची गोडी आहे, निरतिशय सुख ज्याच्यामध्ये, ज्याला ब्रह्मरस असं म्हणतात, त्यांनी भरलेली ही वाक्यरूपी फळ भगवंतांची. सहज कृपा मन्ना निळे, श्रीकृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची एक खोळे, अवचित पडली. ती वाक्यफळे कृष्णरूपी कल्पवृक्षाची होती. ती सहज गुरुकृपारूपी मंद वायूच्या वेगाने अर्जुनाच्या श्रवणेंद्रिय रूपी पदरात अकस्मात पडली होती. ती प्रमेयांची हो का वळली, की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळिली, मग तैसीच का घोळिली परमानंदे. काय माऊलींनी वर्णन करावं पहा, की ती वाक्यरूपी फळं कशाची बनली आहे? ती सिद्धांतांचीच जणू बनलेली. म्हणजे भगवंतांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा सिद्धांतच आहे. पण नुसतं एवढं आहे का? नाही. ती किंवा ती ब्रह्मरसाच्या सागरात बुडवून काढलेली आणि मग तशीच ती परमानंदाने जणू घोळलेली होती. काय काय वर्णन केलंय बा माऊली. दृष्टांत फार काही चांगला नाही आहे, पण ह्या सगळ्या प्रक्रिया ज्याच्यात होतात तो दृष्टांत मला आता आठवला, की अतिशय सुंदर असा विडा जेवणानंतर आपल्याला कोणी बनवून दिला. किती किती रस त्याच्यामध्ये असतात, किती रसांनी बनलेला असतो. पण तो जो विडा बनवणारा असतो, तो पुन्हा त्याला एका रसात बुडवतो. तुम्ही पाहिलं असेल कधी पान बनवताना, पान जे लावतात आणि त्या रसात तो बुडवून पुन्हा तो ते खोबऱ्याचा किस असतो त्याच्यात घोळतात ते, आणि मग ते पान तुमच्या हातात देतात खायला. असं ही जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेसारखं माऊली म्हणते, की ब्रह्मरसाच्या सागरात ती बुडवून काढली आहे, परमानंदात जणू ती घोळलेली आहे. आणि तेणे बर्वेपणे निर्मळे, अर्जुना उन्मेषाचे डोहळे, घेता ती गळाळे विस्मयामृताचे. की ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ हा पदसमूह ज्यात आहे, अशा त्या वाक्यांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला झालेले जिज्ञासेचे डोहळे आश्चर्यामृताचे घुटके घेत होते. माऊलीच करू जाण्याचं वर्णन. कारण अर्जुनाची जिज्ञासा ही आपल्यासारख्या भक्तांना, उपासकांना, साधकांना खरं आपल्यासाठी फार मोठं फळ आहे.
अर्जुनाची जिज्ञासा आणि अर्जुनाच्या जिज्ञासेला हे लागलेले डोहाळे म्हणतात आहे माऊली. ते डोहाळे कसे पुरवल्या जातात आहेत, तर ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत वगैरे हे सगळे जे पदसमूह ज्या वाक्यात आहे त्याच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला आश्चर्यामृताचे घुटके अर्जुनाला घेता येतात. ती या सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाती वाकुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती. म्हणजे शब्द वाचताना सुद्धा आपल्याला गुदगुल्या होतात. गुतकुलिया होत आहात. ती वाक्य फळरूपी सुखसंपत्ती प्राप्त झाल्याने अर्जुनाला माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही असे वाटून मग तो स्वर्ग सुखाला वाकडे दाखवित होता आणि त्याच्या हृदयाच्या जीवात आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या. आपल्या होतात का? अर्जुनाचं वर्णन ठीक आहे, आपल्या होतात का? आपल्याला असं वाटतं काय ही कटकट लावली आहे यांनी मगाशीपासून, अधिभूत काय, अधिदैव काय, अधियज्ञ काय, तर नीट अर्थ सांगत नाहीये. आणि काय चाललंय हे ब्रह्मरस काय, आम्हाला तर काहीच अनुभव येत नाही. आम्हाला सदैव दुःखाचेच अनुभव सुरू आहेत. दिवसभर जे काही झालेलं आहे, अमेरिकेतलं बोलतोय कारण रात्र आहे अमेरिकेत, दिवसभर जे काही झालेलं आहे, जो काही आलाय माझ्या वाट्याला म्हणूया दिवसभरात, ते सगळे दुःखाचेच प्रसंग जास्त आहेत. आणि इथे यांना गुदगुल्या काय होतात, त्यांना ब्रह्मरस काय जाणवतो, स्वर्ग सुखाला काय हे वाकुल्या दाखवतात. हे मी सगळं का बोलतोय माहिती आहे का? हे याच्यासाठी काव्यात्मक वर्णन तर हे आहेच, फार अलंकार रूपी वर्णन तर हे आहेच, प्रश्नच नाही. पण अर्जुनाचा अधिकार सुद्धा याच्यातून लक्षात येतो, की ज्याला हे ऐकावंसं वाटतं, ज्याला हे इतकं आवडतं, ज्याला इतका आनंद होतो हे तत्वज्ञान ऐकताना, ठीक आहे अनुभव नसेल अजून मला आला, पण नुसतं शब्दांनी जरी हे कळलं तरी ज्याला इतका आनंद होतो की त्याला स्वर्ग सुख सुद्धा त्याच्या पुढे नको वाटतं. स्वर्ग सुख याचा अर्थ आपण इथे सकाम असा अर्थ करून घ्यायचा. सकाम कर्माचं किंवा कर्माच्या फळाची अपेक्षा असलेलं जे सुख म्हणूया, स्वर्ग सुख म्हणूया. थोडक्यात अगदी साध्या भाषेत बोलतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये पुरेसा सत्वगुणाचा परिपोष झालेला आहे, त्यालाच हे अर्जुनाचं बोलणं कळू शकतं. आणि ज्याला अजूनही संसारातल्या भोगांचंच आकर्षण आहे, ज्याला अजूनही संसारातलेच भोग हवेसे वाटतात, ज्याला इथली भाषा वापरायची झाली तर त्याला स्वर्ग सुखच जास्त महत्वाचं वाटतं, तेच जास्त गोड वाटतं ब्रह्मरसापेक्षा, तो अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याचा लायकीचा नाही. इथे अर्जुनाला गुदगुल्या होतात म्हणून मी गमतीने म्हणालो यांना गुदगुल्या काय होतात, आणि आम्हाला खरवडून काढल्यावर वाटतं कोणीतरी असं ओरखडे आमच्या पाठीवरती ओढतं असं वाटतं. हा जो दोन अनुभवातला फरक आहे, की किती ऐकू आणि किती नाही असं जर मला होत असेल तर मी कुठेतरी त्या पंक्तीच्या जवळपास तरी पोहोचतो असं समजायला हरकत नाही, की हेच ऐकावं, हे किती छान आहे, असा अनुभव मला कधी येईल, हा आनंद मला कधी प्राप्त होईल. आपुले मरण पाहिले म्या डोळा, सोहळा झाला तो अनुपम्य, जसं महाराज म्हणतात आपण मगाशी विचार केला, तसं माझं कसं होईल. मलाही नको आहे, मलाही मरणाचं महाभय महादुःख नको आहे. असं जेव्हा मनापासून आपल्याला वाटायला लागतं ना, तेव्हा आपल्या परमार्थाच्या प्रवासाला खरी सुरुवात होते. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, तिथून खरी सुरुवात होते. दॅट इज द बिगिनिंग. ऐसे वरी चिलीची बरवा, सुख जावो लागले फावा, तव रसास्वादाची या हावा लाहो केला. माऊली पुढे म्हणतो 191. अशा त्या वाक्य फळाच्या केवळ बाहेरच्याच सौंदर्याने त्याला सुख अनुभवास येऊ लागले अर्जुनाला. पण त्याच वेळी वाक्यफळाच्या आतील गोडीचा आस्वाद घेण्याच्या उत्कंठेने एकदम घाई केली. मी आत्ता जे वर्णन केलं सगळं अगदी आपल्याला सुद्धा एवढी छान लागू पडते, की बाहेरच्या सौंदर्याचं सुख इतकं असेल तर मला सुद्धा जेव्हा त्या वाक्यफळाच्या आतील गोडीचा स्वाद, काय आहे आतील गोडी, मगाशी आपण जे बोललो ते तत्पदलक्ष त्वंपदलक्ष, लक्ष वाच्य नाही, म्हणजे थोडस
मागे जाऊन बोलायचं झालं तर मगाशी मी तत्पद तमपद मी म्हटलं वाच्य आपण बघूया. आता हा जो श्लोक होता 29 क्रमांकाचा शेवटचा, साधिभूताधिदैवम माम, याच्यामध्ये अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, थोडंसं वेगळ्या दृष्टीने बोलायचं झालं तर आधी त्वमपद लक्ष म्हणतात आहे त्याचा उल्लेख झाला, तत्पद लक्ष त्याचा उल्लेख झाला, आणि या 30 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अधियज्ञ, अधिभूत, अधिदैव या दृष्टीने, एका दृष्टीने म्हटलं तर आता तत्पद वाच्य, त्वमपद वाच्य याचा उल्लेख झाला. अशा सर्व पद्धतीने मला तो ज्ञानी जाणतो असं भगवंत म्हणतात. आता हे वाच्य आणि लक्ष हे सगळं आपल्याला आता त्याच्यासाठी तुम्हाला 8वा अध्याय ऐकायला यावं लागेल. मी नाही मार्केटिंग करत आहे, भगवंत आणि अर्जुन करत आहेत, कारण इथे उत्तर नाही दिली म्हणून त्याची उत्तर 8व्या अध्यायात आहेत. गमतीचा भाग. पण वाक्यफळाच्या आतील गोडीचा आस्वाद, ती गोडी कशाची आहे तर तत्पद म्हणजे काय, त्वमपद त्याचं लक्ष काय आहे. कारण तत्पदाचा जो वाच्य आहे तो ईश्वर आहे आणि त्याचं लक्ष जे आहे ते ब्रह्म आहे. त्वमपदाचा वाच्य जो आहे तो जीव आहे आणि त्याचं लक्ष जे आहे ते कुटस्थ किंवा आत्मा ज्याला म्हणतात. ही जी आतली गोडी आहे त्याचा आस्वाद घेण्याची त्याला एकदम घाई झाली अर्जुनाला. झडकरी अनुमानाचे नि करतळे, घेऊनी ती वाक्य फळे, प्रतितीमुखी एके वेळे घालू पाय. 192 क्रमांकाची ओवी. प्रथम त्याने ती वाक्यफळे अनुमानाच्या तळहातावर घेऊन तर्काने त्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करून एकदम अनुभवाच्या मुखात घालून पाहिली. फारच सुंदर वर्णन माऊली करते की नुसता शब्दांचा अर्थ किंवा तर्काने आपण जेव्हा हे सगळं समजून घ्यायला जातो किंवा शब्दांचे नुसते अर्थ, म्हणजे मंदाजी नेहमी सांगतात की एखाद्या शब्दाला समानार्थी शब्द सांगता येणं म्हणजे अर्थ कळला असं होत नाही. काय वाक्य पुन्हा बोलतो मी, आपल्याला कळायला वेळ लागतो. एखादा शब्द म्हणा, आता नभ नावाचा शब्द आला, आता ते वाचत असताना मी नभ म्हणजे आकाश बरं का असं सांगून समजा पुढे गेलो, काय कळलं तुम्हाला? काहीच नाही कळलं. तुम्हाला एवढंच कळलं फक्त की नभाला आकाश नावाचा अजून एक शब्द. नभाचा अर्थ कळला का? आकाश म्हणजे काय कळलं का? त्याची लक्षणं काय आहेत, त्याचं वर्णन काय आहे, त्याचं स्वरूप काय, काहीच कळलं नाही. आणि बहुतांश वेळेला ते म्हणतात ना, अनुभवावीण मान हालवू नको रे. भजन आहे सोहिरुबानाथांचं, अनुभवावीण मान हालवू नको रे. जेव्हा शब्दाला नुसता प्रतिशब्द सांगितला जातो तेव्हा त्याचा अर्थ सांगणाऱ्यालाही कळलेला नसतो आणि ऐकणाऱ्यालाही कळलेला नसतो. आणि का आता आठवलं तर इथे महाराज वर्णन करतायत की अर्जुनाने ते वाक्यफळ काय केलं, अनुमानाच्या तळ हातावर घेऊन तर्काने त्याचा शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, की ज्याची आपल्या सर्वांना सवय असते. कारण एक कुठेतरी अहंकार असतो की मला काय हे कळत नाही का, आम्ही केवढे मूर्ख आहोत का, मराठीतच लिहिलेलं आहे ना, आम्हाला येतं ना मराठी. आपल्याला समानार्थी शब्द कळतात आपल्याला. म्हणून मग सद्गुरूंचं वर्णन करणारी ती ओवी नेहमी आठवते दासबोधातली, की फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. समर्थ म्हणतात फोडूनी शब्दाचे अंतर. अंतर म्हणजे आतलं, हे जिथलं वर्णन सुरू आहे. वाक्यफळाच्या आतील गोडीचा आस्वाद ज्यांनी स्वतः चाखला आहे तेच तुम्हाला ते शब्द फोडून त्यातला जो आतला गाभा आहे, अत्यंत गोड असा गर आहे, ते चाखवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांना सद्गुरू सांगतो. कारण समानार्थी शब्द सांगणारे तर खूप असतात. कदाचित आपल्याला सुद्धा शब्दकोश घेऊन बसलं तर कळू शकतं, पण आपल्याला त्याचा अर्थ कळला का नाही. म्हणून माऊली इथे म्हणते की अनुमानाच्या तळ हातावर, अनुमानाने त्यांनी तर्काने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि एकदम अनुभवाच्या मुखात ती घालून पाहिली. वाक्य फळ असल्यामुळे या पद्धतीचं वर्णन सुरू आहे की
तर्काने अर्थ लावून मला अनुभव घेता येईल का? इथे फोडुनी शब्दाचे अंतर दाखवी वस्तू निजसार. इथे दाखवी याचा अर्थ अनुभवी असाच आहे. पाहणे म्हणजे अनुभवणे. आपण खूप वेळा विचार केलेला आहे त्याचा. ती जी वस्तू आहे, वस्तू म्हणजे ब्रह्म आपल्याला माहिती आहे, निजसार आहे, ते प्रत्यक्ष अनुभवास जे आणून देतात. फोडुनी शब्दाचे अंतर तत्त्वमसी सारखं जे महावाक्य आहे, त्याच्या मागचा जो लक्षार्थ आहे, त्वम लक्ष, तत्पद लक्ष, आपण सारखं बोलतोय ते. पण इथे जे वर्णन सुरू आहे ते अर्जुनाचं सुरू आहे. त्यांनी हा असा प्रयत्न करून पाहिला, तर्काने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. तव विचाराची रसना न दाटती, परी हेतूच्या दशनी न फुटती, ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीचिना. की तेव्हा ती विचाराच्या रसनेने दाबली जाईनात. ती जी फळं आहेत ती दाबून थोडक्यात फुटेना विचाराच्या रसनेनी. म्हणजे जिभेला विचार असं एक रूपक केलंय माऊलींनी. आणि ज्या हेतूवरून शब्दार्थाची अनुमिती करावयाची, ज्या त्या अनेक हेतूंच्या दातांनी ते फुटेनात. जिभीने ते दबेना, दातांनी ते फुटेना, असा त्या वाक्यफळांचा कठीणपणा जाणून अर्जुनाने मग ती वाक्यफळे तोंडालाच लावली नाहीत. त्याच्या लक्षात आलं अर्जुनाच्या की काय, जे अर्जुनाच्या लक्षात आलं ते आपल्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा तेव्हा पुन्हा खऱ्या शरणागतीला सुरुवात झाली असं म्हणतात. अर्जुनाच्या काय लक्षात आलं की हे आपल्या बुद्धीचं काम नव्हे. कारण भगवान संस्कृतमध्ये बोललेत, अर्जुनालाही संस्कृत येत होतं, आपल्यासाठी ते मराठी अर्थ उपलब्ध आहे. त्या शब्दांचे अर्थ सांगणाऱ्या अजून मी जसं म्हणालो मगाशी शब्दकोश म्हणजे मराठी डिक्शनरी म्हणतो आपण त्याला, ते पण आहे शुद्ध मराठीत. पण ह्यालाच परमपूज्य काका साध्या वाक्यात आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून इतकी बुद्धीची अवहेलना आपल्या का केली जाते, आणि इकडे बुद्धीची भलावण पण केली जाते. कारण बुद्धीचं महात्म्य आहे. बुद्धी आपल्याला खूप खूप शेवटपर्यंत साथ देते या प्रांतामध्ये, परमार्थ प्रांतामध्ये. पण ती जी बुद्धी लागते ना, ती आपल्याजवळ नसते. समस्या ती. आपली बुद्धी जी असते ती अत्यंत रजोगुणी असते. खूप स्थूल बुद्धी आपली असते, जड बुद्धी असते. म्हणून तर आपल्याला संसारातल्या ह्या गोष्टी इतक्या आवडतात अजूनही. इतकं इतकं परमार्थ वाचून सुद्धा संसारातला रस कमी होतच नाही आपला. याचा अर्थ अजूनही माझी बुद्धी स्थूलात रमणारीच आहे. आपल्याला ते आवडो का न आवडो, शास्त्र असं असं आहे हे वास्तव. त्याला स्थूल बुद्धी म्हणतात. त्यामुळे त्या बुद्धीला सूक्ष्मता येतच नाही. आणि ते 5 दोष तर असतातच, नेहमी आपण वर्णन करतो ते. आणि अशा सगळ्या दोषांसह इतकी जी माझी जड बुद्धी आहे, इतकी जी स्थूलात रमणारी माझी बुद्धी आहे, त्या बुद्धीने मी जेव्हा अर्थ लावायला जातो, कसं मला गर्भित अर्थ कळणार आहे? म्हणून म्हणालो, जे अर्जुनाला इतक्या लवकर कळलं की कुठे शरणागत व्हायला हवं आणि शरणागतीचं महत्व आहे. ते शरणागती शब्द नाहीये, पण सांगणं ते सुरू आहे की हे आपल्या बुद्धीचा हा प्रांत नव्हे. मग कोणाच्या बुद्धीचा प्रांत आहे? ज्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं, ज्यांच्या बुद्धीत आता ते दोष नाही, ज्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात, असे शास्त्रकार, भगवंत, संत, सद्गुरू, त्यांच्या बुद्धीचं हे काम आहे. मग चमत्कारला म्हणे ये जळीची मा तारांगणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षराचे. मग काय झालं, अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि मनाशी म्हणाला की कृष्णाची ही वाक्ये म्हणजे पाण्यातील प्रतिबिंबित तारांगण घेण्याकरता जावे, तर ते जसे हाती लागत नाही त्याप्रमाणे मी अक्षरांच्या सुगमतेने कसा फसलो बुवा. असं त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटलं की मी कसा काय फसलो. की तारांगण जे असतं वरती आकाशामध्ये, त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडावं आणि तेच जणू तारांगण समजून ते घ्यायला जावं आणि हाती पाण्याशिवाय काहीच लागू नये. पुन्हा सांगणे सुरू आहे की मी माझ्या बुद्धीनी, माझ्या तर्कबुद्धीनी याचा अर्थ लावायला गेलोच कसा काय. त्याला स्वतःच आश्चर्य वाटायला लागलं. काय सुंदर माऊली इतकं सुंदर वर्णन करून पुढच्या अध्यायाची आपल्याला सुरुवात करून देणार आहेत की
का म्हणून अर्जुनाने या प्रश्नांनीच सुरुवात केली. थेट अर्जुन उवाच अशी सुरुवात आहे पुढच्या अध्यायाची. आणि हेच प्रश्न की हे म्हणजे काय, त्याच्या लक्षात आलं की इथेच विचारावं लागणार, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. ये पदे नवती फुडिया गगनाची या घडिया एथ आमुची मती बुडालिया थाव निघे. की खरोखर ही ब्रह्मादी पदे ही पदे नसून आकाशाच्या घड्या आहेत, जणू काही गगनाची या घडिया. आणि त्यामुळे यात आमची बुद्धी बुडाली तरी ती तळाचा शोध घेऊन वर येऊ शकत नाही. हे जे ब्रह्मादी पदे आहे, आता आपण सगळ्या पदांचा वारंवार उल्लेख करतोय, तर जणू काही आकाशाच्या घड्या. आणि आकाशाचं जसं आकाशाचा तळ कधी कोणी शोधू शकले का? कल्पनाच विलक्षण आहे आकाशाचा तळ. वाचुनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी या पुनर्पी केली दृष्टी यादवेंद्रा. शिवाय पदाचा अर्थ कळणे जिथे अवघड, तिथे त्या अर्थाला अनुभवाने जाणण्याची गोष्टच कशा. असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुनः यादवराज श्रीकृष्णाकडे दृष्टी वळवली. आणि मी सद्गुरूंच्या भेटीला जातो तेव्हा इतका जड झालेला असतो मी. जड नाही म्हणत आता मी, ते जड कशामुळे, या अनुमानाने, या तर्काने. ही जी फळं आहे ज्याला अर्जुनाने तोंडच लावलं नाही, ती मी सोबतच घेऊन जातो. म्हणजे काय, मी जेव्हा सद्गुरूंना भेटायला जातो तेव्हा त्यांना हे सांगण्यातच माझा जास्तीत जास्त वेळ जातो की मला किती समजलेलं आहे, मला किती येतं. त्याच्यासाठी तेव्हा या ओव्या मला आठवल्या पाहिजे. आणि जे खरे सद्गुरू असतात ते म्हणतात, वा छान, तुला सगळंच माहिती आहे, मला बोलण्याची गरजच नाही, चालू दे तुझं. फोडून शब्दाचे अंतर दाखवी वस्तू निजसार. तीची गुरु माहेर अनाथांचे. मला मी जोपर्यंत अनाथ आहे असं वाटतच नाही. आणि ते अनाथ शब्दाचा अर्थ काय आहे, आत्मानुभवाच्या दृष्टीने मी अनाथ आहे. आणि मला सनाथ करणारे फक्त हेच आहेत. इतक्या शुद्ध अंतःकरणाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने जेव्हा मी त्यांना शरण जातो, तेव्हाच त्या अनुभवाच्या कुठेतरी जवळपास जाण्याची सोय करत असतो. त्यामुळे ही नुसती पद, त्याच्यात त्या पदांचा अर्थ करणं जिथे अवघड आहे, तिथे त्याला अनुभवाती जाणण्याची गोष्टच कशाला. आणि म्हणून अर्जुन जसा यादवराज श्रीकृष्णाकडे त्यांनी दृष्टी वळवली, तशी दृष्टी मला वळवता आली पाहिजे. आपण विवेक चूडामणीमध्ये पण बघतो आहोत, त्या शिष्याने जे प्रश्न आचार्यांना विचारले, सद्गुरूंना विचारले, त्याच्यामध्ये माझा उद्धार करा, बस, फक्त माझा उद्धार करा. मला हे येतं, मला ते येतं, हे 4 ग्रंथ तर माझे झालेलेच आहे, याच्याबद्दल नकोच बोलायला आपण. तो एक ग्रंथ आहे जो मी नाही अभ्यास, काहीही नाही, मला काहीच, मी अज्ञानी, मला काही येत नाही, माझा उद्धार कर बस. ब्रह्मपूज्य काका म्हणतात की आपली बुद्धी शेवटी गहाणच ठेवावी लागते आणि निस्संदिग्धपणे ठेवावी लागते. त्याच्यात जो कुठे माझा अहंकार अडवायचं असेल की माझी बुद्धी गहाण, हो, गहाण, त्याला दुसरा शब्द नाही. फक्त ती कोणाच्या पायाशी हे महत्वाचं आहे. ती संतांच्या पायाशी, ती सद्गुरूंच्या पायाशी, ती भगवंताच्या पायाशी. कारण हा माझ्या बुद्धीचा हा आवाका नाही आहे. माझी बुद्धी, आपण मगाशीच बोललो, इतक्या सगळ्या दोषांनी ती युक्त आहे, जड आहे, स्थूल आहे. आणि आपण सूक्ष्मतेची परमावधी जी आहे अशा तत्वाबद्दल बोलतो आहोत. ज्या पदाबद्दल बोलणं सुरू आहे, त्वंपद लक्ष किंवा तत्पद लक्ष, दोन्हीचा अर्थ एकच आहे, कारण कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे. ते स्वसंवेद्य आहे. हे जितक्या लवकर कळेल आपल्याला की ते इंद्रिय तर जाऊच दे, आपण ची बुद्धी कल्पनेनी, जसं आता गणित आहे, गणिताच्या माध्यमातून अनेक रहस्य या जगातली विज्ञानाने उलगडून दाखवलीत आपल्याला. ती बुद्धी किती सूक्ष्म असेल त्यांची विचार करा, त्या शास्त्रज्ञांची. पण
अशी बुद्धी सुद्धा रजोगुणानेच युक्त असते. तर तिथे इंद्रियांचा प्रश्न नाही आहे. त्यांनी लावलेला शोधही फार सूक्ष्मातले आहेत, ते क्वांटम फिजिक्स ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. पण ती बुद्धी परमार्थाला उपयोगी नाही, कारण ती रजोगुणानेच युक्त आहे. म्हणजे इतक्या सूक्ष्मतेचा शोध लावणारी बुद्धी सुद्धा त्याच्या पलीकडे असलेल्या, इतके सूक्ष्म शोध लावणारी बुद्धी, पण तिला अजून मनाचा, बुद्धीचा स्वतःचा म्हणजे थांगपत्ता नाहीये, की ज्याला अध्यात्मशास्त्र, परमार्थशास्त्र जड म्हणतात, त्यालाही अनात्मच म्हटल्या जात आहे. तेही पंचमहाभूतात्मकच आहे. त्याच्यानंतर मग अपंचीकृत पंचमहाभूत, ज्याला तन्मात्रा म्हणतात. आपण केलाय त्याचा अभ्यास 6व्या अध्यायात, 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला केलाय. ते सुद्धा जडच आहे, आणि त्याच्या पलीकडे हे अखंड एक रस, सूक्ष्मतेची परमावधी असलेलं असं हे तत्व. तिथे आपली बुद्धी कशी चालेल? त्यामुळे तिथे वळावं लागतं, बुद्धी गहाण ठेवावी लागते. कोणाच्या? या संतांच्या पायी, या भगवंताच्या ठिकाणी, या शास्त्रकारांच्या पायी, ज्यांनी हे अनुभवलेलं आहे. मग विनविले सुभटे, हा हो जी ये एक वाटे, सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती. मग अर्जुनाने प्रकट विनंती केली की अहो महाराज, एका मार्गाने चालत असलेली कोणती 7 पदं, एक ब्रह्मपुना, दुसरं अध्यात्म, तिसरं कर्म, 4 अधिभूत, 5 अधिदैव, 6 अधियज्ञ आणि 7 योग्याकडून प्रयाणकाली तुला जाणणे, ही 7ही पदे अपरिचित असल्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखी आहेत. अर्जुन मान्य करतो. येरवी अवधानाचेनी वहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचेनी अंगवणे बोलोला हाती. की एरवी लक्ष देण्याच्या वेगाने आणि श्रवणाच्या शारीरिक सामर्थ्याने या शब्दातील नाना प्रकारच्या सिद्धांतांचा हिशेब केवळ तोंडाने बोलून तरी दाखवता येईल का, याचा मी खूप विचार केला. अर्जुन म्हणतो की लक्ष देण्याचा वेग आणि श्रवणाचं जे एक शारीरिक सामर्थ्य, त्यामुळे ते असल्यामुळे ऐकूता आलं मला हे सगळं, अर्जुन म्हणतोय. त्यामुळे नाना प्रकारच्या सिद्धांताचा जरी मी नुसता हिशोब तोंडाने मांडायला गेलो, म्हणजे शब्दांनी जे मला कळलं ते तरी मला नीट मांडता येईल का, याचा मी खूप विचार केला. आणि पुढे अर्जुन म्हणतो 199 क्रमांकाची ओवी, परी तैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची या जीवा विस्मयो जाहला. परंतु देवा, तसे हे साधे प्रकरण नाही. मी अधिभूतादी अक्षरांचा समुदाय ऐकला, आणि त्यामुळे आश्चर्याच्याही जीवाला आश्चर्यच झाले आहे. म्हणजे मला जसं अधिभूत म्हणजे, अधिदैव म्हणजे काय, असा साधा शब्दांचा सुद्धा अर्थ अजून मला कळलेला नाही. कानाचेनी गवाक्षद्वारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहेना तव चमत्कारे, अवधान ठकले. अर्जुन म्हणतोय की देवा, तू जेव्हा सांगत होतास तेव्हा माझ्या कानाच्या झरोक्या वाटे तुझ्या वाक्याची पदाक्षर रूपी किरणे माझ्या अंतःकरणात अर्थाचा प्रकाश टाकीनाशी झाली. तेव्हा आश्चर्य वाटल्यामुळे माझे अवधान एकदम जिथल्या तेथेच थांबले. सुंदर वर्णन आहे पहा. साध्या भाषेत सांगण्यात आलं आहे की तू जे बोलतोयस त्याचा अर्थ मला कळेल असं झाला आता. आय कॅनॉट अंडरस्टँड, आय डू नॉट नो. हे कळावं लागतं ना. मला कळत नाही आहे हे ज्याला कळलं, त्याची प्रगती छान होते. मला कळत नाही हे ज्याला कळत नाही, रामकृष्ण. आणि मला कळत नसून मला कळतं असं वाटतं, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. पुढे जाऊया. तेवीची अर्थाची चाड मज आहे, ते सांगताही वेळू नस आहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. 201 क्रमांकाची ओवी. अर्जुन म्हणतोय की
पण त्याबरोबरच मला अर्थज्ञानाची इच्छा आहे हे सांगण्यापुरताही मला विलंब सहन होत नाहीये, म्हणून देवा लवकर निरूपण करा. हा जो वेळ चाललाय ना सांगण्यामध्ये, किंवा मला समजत नाहीये, तुमचे शब्द माझ्या कानावर पडतात आहे, पण अर्थाचा प्रकाश, आपण विचारतो की नाही की प्रकाश पडला का डोक्यात. मराठीतलं वाक्य आपण ऐकलं असेल की प्रकाश पडला का डोक्यात. प्रकाश पडणं याचा अर्थ कळलं का तुला काही, असा अर्थ होतो. प्रकाश याचा अर्थ ज्ञान असाच आहे परमार्थामध्ये. कळलं का, ज्ञान कळलं का तुला, ते मला कळत नाहीये. आणि हे सांगण्यामध्ये जो वेळ चाललेला आहे, त्याला जो विलंब लागतो आहे, तोही मला सहन होत नाही सर्जन. लवकर तुम्ही निरूपण करा, लवकर मला या सगळ्याचा अर्थ समजावून सांगा. मगाशी आपण जे बघितलं ना, त्याला अशा ज्या गुदगुल्या होतात आहेत, त्याला मी माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही असं वाटतंय. स्वर्ग सुखाला तो वाकुल्या दाखवतो. आणि त्याला एवढं निश्चित कळलेलं आहे की भगवंत, शब्दांचा अर्थ नसेल कळला अर्जुनाला, पण भगवंत जे सांगतात आहे, जे सांगू पाहत आहे, ते माझ्या अत्यंत शाश्वत हिताचं आहे. निरतिशय सुख त्याच्यातच आहे, हे निश्चित त्याला कळलेलं आहे. म्हणून त्याला आता उत्सुकता लागली आहे, तो विलंब त्याला सहन होत नाही. ऐसा मागील पडताळा घेऊनी, पुढा अभिप्राय दिठी सुनी, तेवीची माझी शिरवणी आरती आपुली. मग देवांनी काय सांगितले त्यांचे सिंहावलोकन करून, व पुढे देव काय सांगणार आहेत ते दृष्टीत घालून, त्याबरोबरच आपलीही जिज्ञासा त्या अभिप्रायात शिरवून, कैसी पुसती पाहे पा जाणीव, भिडे तरी लंघो निधी शिव, येरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरल. हे अर्जुनाचे विचारण्याचे शहाणपण कसे आहे ते पहा, की एरवी तो अर्जुन श्रीकृष्णाच्या हृदयाला आलिंगन देण्याकरता सरसावला होता, पण गुरुविषयी असणाऱ्या आदरभावाची मर्यादा उल्लंघू देत नव्हता. सुंदर वर्णन आहे. कारण आपल्याला माहिती आहे त्या दोघांचं जे नातं होतं, विशेषतः भगवद्गीतेचा उपदेश सुरू करण्यापूर्वी ते नातं अर्जुनाच्या मनामध्ये होतं. त्यांचं जे आते मामे भावंडाचं नातं, त्यांचं वय साधारण एक, आत्तापर्यंत ज्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अर्जुन श्रीकृष्णाशी वागलेला, पण आता कितवा अध्याय सुरू आहे, 7वा संपत आलेला आहे. कळलेलं आहे अर्जुनाला, तरी ठीक आहे, अजून विश्वरूप दर्शन वगैरे राहिलेलं आहे सगळं अजून, पण एवढं निश्चित कळलं आहे, तो शरण गेलेला आहे, त्यांनी मान्य केलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, की मी तुझं गुरुपद मान्य करतो, तुला गुरु म्हणून स्वीकारतोय, सद्गुरू म्हणून. तू मला काय कर, बोध कर. मुद्दा काय सुरू आहे या ओवीच्या निमित्ताने 203 क्रमांकाच्या, की गुरुविषयी असणारी आदरभाव जो होता, तो त्याला मर्यादा उल्लंघू देत नाही. अर्जुनाला त्याच्या आधीच्या नात्याप्रमाणे खरं भगवान गोपालकृष्णाला दृढ आलिंगन द्यावंसं वाटतंय, पण तो गुरुविषयीची जी भिडे तरी लंघो निधी शिव, येरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरल, ही जी जाणीव आहे गुरुविषयीची आदरभावाची, ती मर्यादा तो उल्लंघत नाही. हे मी इतकं का बोलतोय या ओवीवरती, कारण माझ्या डोळ्यांनी मी काही गोष्टी पाहिल्यात म्हणून सांगतोय. सद्गुरू म्हटल्यानंतर जी एक मर्यादा पाळायला हवी, ती पाळली जात नाही, हे मी स्वतः पाहिलेलं म्हणून मी हे सगळं बोलतोय. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा किती माझा रजोगुण आणि द्वैताचं सत्यत्व घेऊन मी जातो का, कारण जी एक जवळीक मी दाखवण्याचा प्रयत्न करतो सद्गुरूंशी, दाखवण्याचा. कारण लोकांना वाटलं पाहिजे, बापरे हे किती जवळचं आहे, त्यांचं किती जवळचं नातं आहे, काय प्रेमाचं नातं आहे. इथे सुद्धा माझा रजोगुण, आपली बुद्धी किती स्थूल असते, मगाशीच भाषा वापरायची झाली, त्याचं एक उत्तम उदाहरण. सद्गुरू म्हटल्यानंतर जो एक आदरभाव, जी मर्यादा पाळायलाच हवी. एकेकाळी तुमचं नातं काहीही असेल त्यांच्याशी,
जी जो अर्जुन पाळतोय, कशासाठी शिकतोय आपण भगवद्गीता? कशासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो? तर मला सद्गुरूंशी वागताना बोलताना एवढा साधा आदरभाव, आणि आपण कोणाबद्दल बोलतो आहोत? प्रत्यक्ष सद्गुरू. जे सद्गुरूंच्या ठिकाणी जर मला हे पाळता येत नसेल, तर इतर ठिकाणी तर अपेक्षाच नाही. हे प्रमाद आपल्या हातून घडतात, त्याचं स्मरण आपल्याला असावं म्हणून थोडं जास्त बोललो. अहो श्री गुरु ते जै पुसावे, ते येणे माने सावध व्हावे, हे एकची जाणे आघवे सव्यसाची. माझ्या डोळ्यासमोर आता मुरगुड आणि डॉक्टर काकाच होते हे सगळं बोलत असताना, कारण तिथेच मी काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत. कारण माझे सद्गुरू तेच असल्यामुळे तिथे गेल्यानंतर मला जे काही बघायला मिळतं. आणि योगायोग असा की 204 क्रमांकाच्या ओवीमध्ये सव्यसाची नावाचा जो शब्द आलाय, ते परमपूज्य काकांच्या घराचं नाव आहे. आणि त्या घराचं नाव ठेवण्यामागे जो उद्देश होता, तो त्या शब्दाचा अर्थ जो आहे, त्याच उद्देशाने ते नाव ठेवलं गेलं, आणि तोच अर्थ आपल्यासमोर इथे येतोय. वाचतो मी. अहो श्री गुरुला जेव्हा विचारावयाचे असते, तेव्हा या मानाने दक्ष असावे लागते. पुन्हा माऊली आठवण करून देते, या मानाने म्हणजे या गोष्टींचं सावधपण असावंच लागतं, की मी कोणाशी बोलतो आहे, मी कसं बोलतो आहे. आत्ता विषय नाही आपला, पण सद्गुरूंसमोर कसं वागावं याची एक शास्त्रकारांनी नियमावलीच दिली आहे. ती तर सगळी पाळतो म्हणतं तर कठीणच आहे आजकालच्या काळामध्ये. सद्गुरूंसमोर बसायचं नसतं म्हणतात, बोला. आणि मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो. सद्गुरूंच्या समोर सदैव उभे राहावे, त्यांच्या मागून चालावे, त्यांच्या समोर चालू नये, खूप अटी दिलेल्या आहेत. पण आपण निदान त्यातला भाव तरी लक्षात घ्या. ठीक आहे, आजच्या काळात सगळ्या गोष्टी शक्य एखाद्याच नसतील. आता मी समजा त्यांच्यावर प्रवास करतोय कारने, तर माझ्याच बाजूला बसणार आहेत ते सीटवरती. हे तर आज कोणीही समजून घेऊ शकते 21व्या शतकामध्ये. पण जो भाव आहे, त्या जी नियमावली दिलेली आहे, त्यातला भाव समजून घेऊन माझं वागणं असं. म्हणून माऊली पुन्हा आठवण करून देते, अहो श्री गुरु ते जे पुसावे, ते येणे माने सावध व्हावे. सावध व्हा. की जेव्हा श्रीगुरूंना विचारावयाचे असते, तेव्हा या मानाने दक्ष असावे लागते. हे रहस्य, व्यवहार आणि परमार्थ या दोन विषयात सव्यसाची असलेला एकटा अर्जुनच संपूर्णपणे जाणत होता. सव्यसाची या शब्दाचा अर्थ आहे बघ, की जो व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही विषयांमध्ये तितकाच निपुण, त्याला सव्यसाची असं म्हणतात. परमपूज्य काकांच्या घराला ते नाव या दृष्टीनेच दिलेलं आहे. पण परमपूज्य काकांचं चरित्र सव्यसाची या शब्दामध्ये वर्णन केलं जाऊ शकतं. अभ्युदय आणि निश्रेयस दोन्ही सुंदर ज्यांनी सांभाळले. इथे का उल्लेख केला, की हा जो व्यवहाराचा भाग आहे, एरवी ठीक आहे, आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला, हे सगळं ठीक आहे. पण तरी सुद्धा व्यवहारामध्ये हा जो सद्गुरू आणि शिष्य हा जो भेद आहे, हा मला पाळता झाला पाहिजे, तरच मी शिष्याचा सत्शिष्य होण्याच्या लायकीचा आहे, त्या अधिकाराचा. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. आपल्याला हे दोघंच सातत्याने पुढे येतात, पण अजून ऐकणारे अजून दोघं आहेत, संजय आणि धृतराष्ट्र. त्यांचं स्मरण, की आता अर्जुनाचे ते जे प्रश्न करणं आहे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरीचे उत्तराकरता बोलणे, हे सर्व हा संजय धृतराष्ट्रास आवडीने कसे सांगणार आहे. कसे सांगणार आहे, माऊली प्रश्न विचारते. सांगेल कैसे, ती ये. आता माऊली पुढे त्याचं उत्तर स्वतःच देतात 206 क्रमांकाच्या ओळीत. ती ये अवधान द्यावे गोठी, बोलीजेल नीट मराठी, जैसी कानाचे आधी दृष्टी उपयोगा जाये. की त्या गोष्टीकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे. मी देखील ती गोष्ट अशी काही सरळ मराठी भाषेत सांगेन, की जशी काही ती भाषा वाचित असता कानाच्या आधी डोळ्यांच्याच उपयोगाला जाईल. माऊलींचं पुन्हा वर्णन, की
श्रोत्यांनो, तुम्ही गोष्टीकडे लक्ष द्या की संजय धृतराष्ट्राचे आवडीने सांगणार आहे. पण सांगणं मुळात कोणाचं सुरू आहे? संजयाचं धृतराष्ट्राला. काय सांगणं सुरू आहे? जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. त्यामुळे मूळ सांगणं ते सुरू आहे. त्यामुळे गोष्टीकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावं. आणि मी देखील ती गोष्ट कशी सांगणार असं माऊली म्हणते, सरळ मराठी भाषेत सांगेन की ती भाषा वाचत असता कानाच्या आधी डोळ्यांच्याच उपयोगाला जाईल. बुद्धीची या जिभा, बोलाचा न चाखता गाभा, अक्षराची या भांबा, इंद्रिये जिती. बुद्धीच्या जिभेने शब्दाचा भावरूपी गाभा न चाखताही केवळ रसाळ अक्षरांच्या बाह्य सौंदर्यानेच इंद्रिय जगतील. माऊली म्हणजे अशक्य आहेत की बुद्धीपर्यंत पोहोचायच्या आधी पहिली इंद्रिय ना, इंद्रियांच्या मार्फत बुद्धीपर्यंत पोहोचलं जातं. त्यामुळे पहिला अनुभव कोणाला मिळतो म्हटलं तर इंद्रियांना. इंद्रियांना काय तर बाह्य सौंदर्य दिसतं फक्त, इंद्रिय आतलं तर जाणू शकतच नाही. पण त्यांनी सुद्धा त्यांना जो आनंद होईल त्या रसाळ अक्षरांच्या बाह्य सौंदर्याने. पुढे म्हणतात की पहा पहा, अतिशय सुंदर दृष्टांत देतात आहे 208 क्रमांकाच्या ओवीत माऊली हे आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी की पहा पहा मालतीचे कळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे, परी वरचिया बरवा काही डोळे सुखीय नव्हती. असे पहा की मालतीच्या कळ्या सुगंधामुळे नाकाला तर निश्चयाने चांगल्या वाटतातच, परंतु वरच्या सौंदर्याने डोळे देखील सुखी होत नाहीत काय? त्याचे वर्णन सुरू आहे. इंद्रिय आणि बुद्धी तसं सुंदर फूल आहे, समजा निशिगंधाचं फूल आहे, मालतीची फुलं आहेत, सुगंधी फुलं असतात. दुरून आपल्याला अजून त्यांचा वासही यायचा असतो, पण दुरून त्या फुलाचं दृष्टीचं सुद्धा एक सौंदर्य असतं ना, ते सुकून जातच आपल्याला. निशिगंधाचं फुल काय सुंदर असतं, त्याचं कधी नीट निरीक्षण केलं तर. बोलणार होतो कारण बऱ्याच वेळा, म्हणजे बऱ्याच नाही, बहुतांश वेळेला एका हातात व्हॉट्सअप असतो आणि डाव्या हातात दुसऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे कसं लक्ष जाईल या साध्या साध्या गोष्टींकडे. निसर्गाने केलेलं जी एक रचना आहे फुलांची, ती सुद्धा पाहण्यात एक आनंद असतो कधी लक्षपूर्वक पाहिलं. साधे जास्वंदाची फुलं असतात, लाल पिवळं, आतमध्ये जे येतं त्याला वरती जे असतात ना, त्याला वेगळा रंग ईश्वराने दिलेला असतो निसर्गाने. हे साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य आपण हरवत चाललेलो आहे का? देर इज ट्रिमेंडस स्टिम्युलस. पुन्हा एकदा दर्शन तुम्हाला अखंड तो म्हणतात ना, मट म्हणत नाही, अखंड दर 30 सेकंदांनी काही सेकंदांनी तो आठवण करून देतो. कोणीतरी व्हॉट्सअपवरून, कोणी काय फेसबुकवरून, कोणी काय इंस्टाग्राम, ईमेल, वाटेल ते आहे. त्यामुळे माझ्या आजूबाजूला काय आहे, काय चाललं आहे, लोक काय बोलतात आहे, याच्याकडे लक्षच राहत नाही आपलं. त्याच्यावर तर खूप विनोद येतात, आपल्याला माहिती आहे, त्याच्याकडे नको जायला. पण मुद्दा असा की त्या फुलांचं पण डोळ्यांनी पण एक सौंदर्य असतं. ते डोळे जसं पहिले भोगू शकतात आणि मग त्याचा आपल्याला जेव्हा सुगंध येतो तेव्हा त्याचा खरा आनंद त्या फुलांचा आपल्याला मिळतो, त्याच्या गंधाचा. तसं माऊली इथे काय देतात आहे? दृष्टांत देतात आहे. तैसे देशीयेचिया हवावा, इंद्रिये करीती राणीवा, मग प्रेमयाचिया गावा लेसा जाईजे. तसेच मराठी भाषेच्या उत्कट आवडीने इंद्रिये सुखाचे राज्य करतीलच, आणि मग मुख्य सिद्धांताच्या गावाला अधिकार संपन्न होऊन जाते. कारण मुख्य आपलं उद्देश म्हणा, ध्येय म्हणा, काय आहे? आपल्याला कुठे जायचं आहे? नुसतं या मराठी भाषेच्या अलंकारिक सौंदर्यामध्ये हरवून जायचं नाहीये, ते तर आहेच. त्याचा आनंद घेत घेत, जसं एखाद्या गावाला जाताना रेल्वेने आपण प्रवास करतोय, आजूबाजूला सुंदर छान छान काय काय दिसतं. कधी समुद्र लागतो, कधी नद्या लागतात, कधी तलाव दिसतात, कधी छान सुंदर जंगल दिसतं. हे सगळं दिसतं, पण म्हणून आपण मध्येच उतरून जातो का काय सुंदर जंगल? नाही. आपल्याला जायचं ज्या गावाला असतं त्याच गावाला आपण जातो आणि उतरतो. त्याप्रमाणे आपलं गाव जे आहे ते मुख्य सिद्धांताचं गाव आहे, माऊली म्हणते. सिद्धांताचं गाव आहे. आपल्याला सिद्धांत समजून घ्यायचे आहेत, आपल्याला लक्ष्यार्थ समजून घ्यायचा आहे. आपल्याला नुसता वाच्यार्थ किंवा अलंकारिक भाषेमध्ये रमून आणि रंगून राहायचं नाही. आणि म्हणून या
श्लोकावरची शेवटची ओळी आणि या अध्यायातली शेवटची ओळी 210 क्रमांकाची माऊली म्हणते, ऐसेनी नागरपणे बोल निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. बोलणे जिथे संपते त्या ब्रह्मतत्वासंबंधी जे बोलणे आहे ते अशा देवनागरी भाषेच्या शैलीने ऐका, असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव म्हणाले. सुंदर वर्णन केलं की जिथे बोलणं संपतं अशाच तत्वासंबंधी आता आपल्याला बोलायचं आहे. म्हणून तर फोडून शब्दाचे अंतर दाखवी वस्तू निजसार. कारण तो आता शब्दाचा प्रांत नाही, तो आता बुद्धीचा प्रांत नाही. बुद्धीच्या प्रांताने, शब्दाच्या प्रांतामध्ये, बुद्धीच्या प्रांतामध्ये, मनाच्या प्रांतामध्ये जितकी घोडदौड करणं शक्य आहे, जितकी मजल मारणं शक्य आहे, तितकी तर आपल्याला मारायचीच आहे. थोडक्यात साध्या भाषेत बोलायचं, जेवढं बुद्धीने समजावून घेणं शक्य आहे तेवढं घ्यायचंच आहे. म्हणूनच बुद्धीचं महात्म्य निश्चित आहे, शास्त्रकारांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. पण पुन्हा लक्षात हे ठेवायचं आहे की ती बुद्धी कोणती, तर ती सत्वगुणी बुद्धी लागते. रजोगुणी बुद्धी चालत नाही, तमोगुणाचा तर विषयच नाही. कारण रजोगुणी बुद्धीला हे कळत नाही, आवडत नाही, पटत नाही, ऐकलं तरी टिकत नाही, टिकलं तरी वापरता येत नाही. ते सगळं रजोगुणी बुद्धीचे लक्षण आहे. मुळात आवडतच नाही, सुरुवातच तिथून होत. अनेक लोक असतात त्यांना माहिती नाही का काय की त्याचा ग्रंथाचा अभ्यास चालतो. म्हणजे मी आपल्या याच्याबद्दल बोलत नाही, अनेक ठिकाणी अनेक ग्रंथांचे अभ्यास सुरू असतात, प्रवचनं सुरू असतात, अनेक ठिकाणी श्रवणाची सोय असते. जावं असं वाटतं का? नाही वाटत. त्याच वेळेला दुसरा एखादा कार्यक्रम असू द्या ज्याच्यामध्ये आपल्या रजोगुणाला भरपूर वाव आहे, तिथे पहिले जावं असं वाटतं आपल्याला. माझं हे अभ्यास गेला याचं वाईट वाटतं का आपल्याला? नाही वाटत. कारण मुळात आपली ओढच तिकडे आहे. अंतरीच धावे स्वभावे बाहेर. आणि म्हणून बोलणं जिथे संपतं, म्हणून मी म्हणाल की बुद्धीचा प्रांत, मनाचा प्रांत, शब्दांचा प्रांत, शब्दांनी समजून घेण्याची कमाल मर्यादा गाठायची आपल्याला. तोच आपला प्रयत्न या अभ्यासाच्या माध्यमातून सुरू आहे. पण शेवटी त्याला मर्यादा आहेच. कारण आपण अशा तत्वासंबंधी बोलतो आहे की जिथे बोलणं संपतं, संपायला हवं. आपण जेव्हा प्रत्यक्ष साधनेला बसतो, ती साधना नामस्मरण असेल, ती ध्यान साधना असेल, तिथे सुद्धा आता मी प्रत्यक्षात खरं कल्पना करा, आपण बैठकीच्या साधनेला बसलो आहोत, तिथे कोणाशी बोलतोय हो मी? तिथे कोण आहे बोलायला? कोणीच नाही. बरं, देवाशी तर आपण कधी बोलतच नाही, त्यामुळे तोही विषय नाही. मग मी बोलतो कोणाशी? मी स्वतःशीच बोलतो. मी स्वतःशी बोलतो याचा शास्त्रीय भाषेत अर्थ आहे की वृत्ती माझ्या शांत होतच नाही. अखंड अखंड ही वृत्ती नाही तर ती वृत्ती, ती झाल्याबरोबर ती, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी, अखंड अनुवृत्ती. आणि हे जेव्हा संपेल, हे बोलणं सुद्धा जेव्हा संपेल, म्हणजे थोडक्यात वृत्ती जेव्हा शांत होतील, तेव्हा तो आहेच. ते जे तत्व आहे ते आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. कारण ते नाही अशी जागा नाही, ते नाही असा काळ नाही, हे ते आपल्याला नित्यप्राप्तच आहे. पण ते कळत नाही, कारण हे वृत्तीरूपी अज्ञान बोलूयात आत्ताच्या भाषेत. वृत्तीरूपी अज्ञान आडवं येत आहे. आणि हे जे वृत्तीरूपी अज्ञान आहे ते आपल्या सर्वांचं सद्गुरु कृपेने जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. जसं निवृत्तीचे दास ज्ञानदेव म्हणाले, परमपूज्य काकांचा दास मी म्हणतो, असं म्हणतो इथली भाषा वापरून. आणि इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम श्री शंकर यथार्थिक कृते ज्ञानेश्वरी भावदर्शने सप्तमोध्याय, असा हा 30 श्लोकांचा आणि 210 ओव्यांचा 7वा अध्याय आपला आज इथे पूर्ण झाला आणि आपली वेळही संपलेली आहे. आजचे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ।